ओम नमो भगवते वासुदेवाय. कामदा एकादशी नव हिंदू वर्षातील पहिली चैत्र मासामध्ये शुक्ल पक्षातील रामनवमीनंतर येणारी एकादशी रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी आहे. ह्या एकादशीला कामदा एकादशी असे संबोधतात. ह्या एकादशीला फलदा एकादशी म्हणून देखील संबोधतात. कामदा एकादशी विष्णूंना प्रसन्न करण्याची तिथी आहे. तरी या दिवशी कृष्णाची उपासना करून सांसारिक दोष आणि पापांपासून मुक्ती मिळू शकते. तदनंतर एकादशी व्रत पूर्ण विधिविधानाने करावे. याने सर्व पाप नाहीसे होतात. शरीर आणि मनाला संतुलित ठेवण्यासाठीच उपवासाचे नियम बनवले गेले आहेत. या एकादशीचे व्रत केल्याने सर्व कामना पूर्ण होतात. तसेच मन शरीर संतुलित राहते आणि आजारांपासून रक्षा होते. श्री विष्णूंची पंचामृत स्नान घालून व अभिषेक करून पूजा करावी. या दिवशी तांदूळाच्या अक्षता न वापरता तिळाच्या अक्षता वापराव्या. पिवळ्या रंगाची फुले वाहावीत. सहस्र तुळशी अर्चनाचेही महत्त्व आहेच. श्री विष्णूंची मूर्ती झोपाळ्यावर बसवून तिच्या समोर जागर करावा. श्री विष्णू सूक्त, नारायण सूक्त, श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राची आवर्तने ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा अन्य विष्णू भगवानच्या नावाचा जप करावा. हे व्रत केल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यता, जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होऊन वैकुंठधाम प्राप्ती होते. उपवास जरी नाही केला तरी दशमी आणि एकादशीला भात, मसूर व वांगी खाऊ नयेत आणि गरिष्ठ आहार घेणे टाळावे. कोणाबद्दलही अपशब्द काढू नये. एकादशी प्रारंभ शनिवार दिनांक 28/3/2026 सकाळी 8:47 एकादशी समाप्ती रविवार दिनांक 29/3/2026 सकाळी 7:46 पारणाची वेळ सोमवारी दिनांक 30/3/2026 सकाळी 6:20 ते 7:09 30 तारखेला सकाळी 7:09 नंतर त्रयोदशी सुरू होत आहे. म्हणून पारणेची वेळ सकाळी 7:09 आहे. तसेच यावेळी रविवारी 29 मार्चला महाद्वादशीचा योग जुळून आला आहे. म्हणून वामनावताराची पूजा करावी. चैत्र शुक्ल एकादशी कामदा एकादशी हे व्रत शुद्ध एकादशीला करतात. पूर्व दिवशी म्हणजे दशमीला मध्यान्ही जव, गहू आणि मूग यांचा एक वेळ आहार करून श्री विष्णूंचे स्मरण करावे. दुसऱ्या दिवशी एकादशीला प्रातः स्नान व नित्यकर्मी उरकल्यावर ममाखिल पापक्षयपूर्वक परमेश्वर प्रीती कामनाय कामदैकादशी व्रतन करिष्ये असा संकल्प करून रात्री भगवान श्री विष्णूंची मूर्ती झोपाळ्यावर बसवून तिच्यासमोर जागर करावा. दुसऱ्या दिवशी पारणे करावे. याने सर्व पापे दूर होतात. या एकादशीला पंढरीची वारी करतात. या वारीला चैत्रवारी असे म्हणतात. कथा युधिष्ठिर म्हणाला, वासुदेवा तुला नमस्कार असो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे ते मला सांग. श्रीकृष्ण म्हणाले, राजा, पूर्वी दिलीपाने विचारले असता वसिष्ठ ऋषींनी जी पुरातन कथा सांगितली तीच कथा मी तुला सांगतो. मन एकाग्र करून ती ऐक. दिलीप राजाने विचारले, हे भगवन, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीचे नाव काय व तिचा पूजाविधी काय ते मला कृपा करून सांगा. वसिष्ठ म्हणाले, राजा, चांगले विचारलेस. मी तुला सर्व सांगतो. या एकादशीचे नाव कामदा आहे. ही एकादशी फार पुण्यकारक आहे
आणि पापरूपी काष्टांना ती वणव्याच्या अग्नीप्रमाणे जाळून टाकते. राजा या एकादशीची कथा पाप नष्ट करणारी व पुत्र देणारी आहे. एक तर पूर्वी पाताळात सुवर्णरत्ने जडवलेल्या रम्यभोगी नगरात मदोन्मत्त नाग राहत असत. राजा पुंडरीक त्यांचा पुढारी होता. तो त्या नगरात राज्य करीत असे. गंधर्व, अप्सरा व किन्नर त्या राजाची सेवा करीत असत. त्यामध्येच श्रेष्ठ अप्सरा ललिता व ललित नावाचा गंधर्व होता. हे जोडपे कामपीडित झालेले होते. त्यांची एकमेकांवर फार प्रीती होती. ते स्वतःच्या धनधान्याचे संपन्न असलेल्या सुंदर घरात आनंदाने क्रीडा करीत असत. ललितेच्या हृदयात तिच्या पतीचे वास्तव्य निरंतर होते. ललित गंधर्वाच्याही मनात फक्त त्याची प्रेयसी ललिता हिचाच निवास होता. एकदा राजा पुंडरीक आपल्या नागांसह क्रीडा करीत सभेत बसला होता. त्यावेळी ललित गंधर्व गायन करीत होता. पण त्याची प्रेयसी ललिता जवळ नव्हती. तिचे स्मरण केल्यामुळे गंधर्वाच्या गायनात चुका होऊ लागल्या. त्याचीही गाण्यामधील पदे गाण्याची चूक कारकोटक नागाच्या लक्षात आली. ही चूक कोणत्या कारणामुळे होत आहे हेही त्याला समजले. त्याने गाण्यातील ही चूक पुंडरीक नागराजाला कळवली. त्यामुळे पुंडलिक रागावला. त्याचे नेत्र क्रोधाने लाल झाले. मदनाने मन आतुर झालेल्या त्या ललित गंधर्वाला त्याने शाप दिला की हे दुर्बुद्धे, माझ्यासमोर गायन करताना पत्नीच्या चिंतनात तू चुका केल्यास म्हणून तू मांसभक्षण करणारा व मनुष्य खाणारा राक्षस हो. राजा त्याच्या या शापानुसार तो ललित गंधर्व राक्षस झाला. त्याचे तोंड भयंकर होते व नेत्र विक्राळ होते. त्याला पाहिल्याबरोबरच भीती वाटत असे. त्याचे हात 4 कोस लांब होते आणि मुख पर्वतावरील गुहेसारखे भयंकर होते. त्याची नेत्र चंद्रसूर्यासारखे प्रखर होते व मान पर्वतासारखी उंच होती. त्याच्या नाकपुड्या गुहेसारख्या भासू लागल्या आणि ओठ 2 कोस लांबीचे झाले होते. अशा प्रकारे त्याचे शरीर 32 कोसांचे झाले. आपल्या कर्माचे फळ भोगण्यासाठी तो ललित गंधर्व असा विक्राळ राक्षस झाला. आपल्या पतीचे शरीर असे अकराळ विक्राळ झालेले पाहून अप्सरा ललितेला फार दुःख झाले. तिच्या मनात आले, माझा पती शापाने पीडित होऊन राक्षस झाला आहे. आता मी काय करू, कोठे जाऊ असे विचार मनात येऊन तिला चैन पडेनासे झाले. आता ती ललिता आपल्या पतीसह गहन वनात फिरू लागली. तो राक्षस संचार करण्यास कठीण असलेल्या भयंकर वनात फिरत असे. विक्राळ रूपाचा तो राक्षस नित्य पापे करीत असे आणि मनुष्य मारून खात असे. पण त्यालाही दुःख पीडा होत असे व रात्रंदिवस शांती लाभत नसे. त्या गहन वनात आपल्या पतीबरोबर फिरताना दुःखी झालेली ती ललिता आपल्या पतीची ही अवस्था पाहून फार रडत असे. अशा प्रकारे फिरत असता ती ललिता एकदा सहजच विंध्य पर्वताच्या विस्मयकारक शिखरावर येऊन पोहोचली. तेथे तिला ऋषी शृंगमुनीचा मंगलदायक आश्रम दिसला. ती त्वरेने आश्रमात गेली आणि विनयाने नम्र होऊन ऋषीशृंग ऋषीपुढे उभी राहिली. तिला पाहून ऋषी म्हणाला, हे कल्याणी, तू कोण आहेस? तू कुणाची कन्या? येथे कशासाठी आली आहेस? मला सर्व काही सत्य सांग पाहू. ललिता म्हणाली, वीरधन्वा नावाचा गंधर्व आहे. त्या महात्म्याची मी कन्या आहे. माझं नाव ललिता. मी माझ्या पतीकरता येथे आले आहे. माझा पती शापाच्या दोषामुळे भयंकर रूपाचा व पापे करणारा राक्षस झाला आहे. त्याची ही अवस्था पाहून मला सुख लाभत नाही व चैन पडत नाही. हे ऋषी श्रेष्ठा, मी कोणते प्रायश्चित केले असता माझा पती राक्षस योनीतून मुक्त होईल, ते प्रायश्चित करण्याची मला आज्ञा करा, म्हणजे मी ते करीन.
ऋष्यशृंग ऋषी म्हणाला, हे सुंदर ललिते, सध्या चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्ष आहे. आता येणारी एकादशी कामदा एकादशी आहे. या एकादशीचे व्रत केले तर ती मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते. म्हणून हे कल्याणी मी सांगतो त्या विधीप्रमाणे तू या एकादशीचे व्रत कर. या व्रताचे पुण्य तू आपल्या पतीला दे. पुण्य दिल्याबरोबर एका क्षणातच त्याचा शापदोष नाहीसा होईल. मुनीचे हे बोलणे ऐकून ललितेला फार आनंद झाला. राजा, तिने एकादशीच्या दिवशी उपवास केला. द्वादशीच्या दिवशी ती ऋष्यशृंग ऋषीच्या जवळ वासुदेवासमोर उभी राहिली. आपल्या पतीचा उद्धार व्हावा म्हणून ती म्हणाली, मी उपवास करून कामदा एकादशीचे जे व्रत केले त्याचा पुण्य प्रभावाने माझ्या पतीचे पिशाचत्व नष्ट होऊ दे. ललिता असे म्हणतात त्या क्षणी त्या गंधर्वाचे पाप नष्ट झाले व त्याला दिव्य देह मिळाला. त्याचे राक्षसत्व गेले आणि तो पुन्हा गंधर्व झाला. त्याच्या अंगावर रत्नांचे व सुवर्णाचे अलंकार आले. तो पुन्हा ललितेसह क्रीडा करू लागला. मग ते जोडपे विमानात बसले. दोघांची रूपे पूर्वीपेक्षा फारच सुंदर झाली व ते दोघे शोभून दिसू लागले. हे सर्व कामदा एकादशीच्या व्रतामुळे झाले. राजा, ही कामदा एकादशी खूप प्रयत्न करून करावीच. ब्रह्महत्येसारखे पाप नष्ट करणारी व पिशाची योनीतून सोडवणारी ही कथा मी तुला लोकांच्या कल्याणाकरिता सांगितली. त्रैलोक्यात याहून श्रेष्ठ असे दुसरे व्रत नाही. या एकादशीचे महात्म्य जो वाचेल किंवा ऐकेल त्याला वाजपेयी यज्ञाचे फळ मिळेल. वराह पुराणातील कामदा नावाच्या एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले. श्रीकृष्णार्पणमस्तु.